मस्त स्वस्त आहेत मस्त कोकण ट्रिप श्रीवर्धन. इथनं आम्ही जाणार श्रीवर्धनला. पुढे नको जाऊ सांगते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहे दिव्यागर बीचला. माझे सगळे मित्र माझ्यासोबत आहेत, सगळे गाडीत बसलेत सध्या. आणि आम्ही निघालो आहे आमच्या गावातून, रोडखुर्द गावातून. खूप मजा करणार आहोत. सगळे मित्र आहेत माझे, मी तुम्हाला दाखवतो माझे मित्र. इथं सामान घ्यायला आलो आम्ही, थोडासा चटर-पटर, लेस, कुरकुरे. आमचा बालपणीचा मित्र माझा सामान दे. प्रथमेश मोरे उर्फ बालू सामान घेतो. आयटीतल्या सगळ्यांनी मला बघायला पाहिजे. सगळे बघतील. आता भरती देत आहे, केमिकल वाला आहे. पोलीस भरती देत आहे. आता बघूया काय होत आहे. जाम अभ्यास करतं, दिवस रात्र अभ्यासच करत असतो. हा आमचा राहुल मोरे, यांनी आज गाडी स्पॉन्सर केली आम्हाला किया. तर आता जस्ट आम्ही घोसाले गावातून निघालो. तिथून आम्ही थोडा खाऊ वगैरे घेतला. आता आम्ही इथून पुढे मांदाड ब्रिज वरून नंतर पुढे दिव्यागरला आगरतांडा जेपीवर जात आहोत, कारण तिथून आम्ही आमची गाडी बोटीत टाकणार आहोत. बोटीने आम्हाला जवळजवळ 30 किलोमीटर वाचणार आहे आमचा प्रवास. आम्ही पवत पण जाऊ डायरेक्ट. बोटीने गेल्यावर आहे ना, डायरेक्ट आम्ही दिघी पोर्टला, म्हणजे मुरुड मधून डायरेक्ट श्रीवर्धनला 10 मिनिटात पोहोचू. इथं आम्ही आता सध्या आगरदांडाच्या जेट्टीवर आलोय आणि इकडे जाम गर्दी आहे गाड्यांची. आताच एक बोट आली, सेम आम्ही पण इकडे टाकणार आहोत आमची गाडी. बघूया पण किती होत आहे. जाम गर्दी आहे इथं. आमची गाडी जाईल का नाही, का सेकंड ट्रिपला जायला लागेल आम्हाला. तर आता आम्ही तिकीट काढले. ही गाडीची तिकीट 176 रुपये इथून आगरदांड्यावरून दिघीला. आणि आम्ही 7 जण आहोत, तर 7 जणांची प्रत्येकी 30 रुपये तिकीट आहे. असं आमचे अराउंड 400 रुपये खर्च झाले. मस्त स्वस्त आहेत मस्त कोकण ट्रिप श्रीवर्धन. इथनं आम्ही जाणार श्रीवर्धनला. इथून डायरेक्ट दिव्यागर बीच. दाखव गाडी, दाखव किती पाठी गाड्या बघा. आता आमची बोट येणार. आता मी हुडीने जाणार. हुडीनी आता मी हुडीने जाणार. कौन है ये लोग, कहां से आते हैं? बाबा आता तुम्ही बघू शकता आम्ही बोटीत फिरलोय. वाव मस्त आहे, एक नंबर फिलिंग. इकडे बाईक लागतात या पूर्ण स्पेस मध्ये, कार आणि बाईक. तर आता आम्ही बोटीत आहोत. आगरदांड्याच्या इथं आम्ही आलोय. आता गाड्या लागतात. गाड्या लागल्यावर मग बोट निघणार. इथून अराउंड 15 मिनिट लागतात दिघीच्या पोर्टला जायला. हा ऑपरेटरचा रूम आहे, इथून बोट चालवतात ते. दर वेळेस गाडीने फिरलो, पण आज काहीतरी वेगळा बोटीने डायरेक्ट. आता फक्त आम्हाला विमानाने फिरायचं राहिलं डायरेक्ट. आणि मी कोकणातला संकासूर. हा कोकणातला संकासूर आहे. आम्ही मत्तूर नि बक्कासूर. आता आपली पण गाडी खाली आले. तर इकडं आम्ही दिघी पोर्टला उतरलोय आणि इकडून आता डायरेक्ट दिव्यागर बीच.
एकदा आलेलो आहे मी नंतर जातो विचार हॅलो आता आम्ही आलो इकडे जेवायला. सोहम गेस्ट हाऊस म्हणून हॉटेल आहे दिव्यागरला, म्हणजे बीच पासून खूपच जवळ आहे आणि इकडे आम्ही जेवायला आलोय. आयला बघ बारीक पोरगा झालाय, बारीक पोर. आम्ही आता चिकन अंडी मागवले आणि भाकऱ्या. भाव कसं आहे? चांगला आहे, एक नंबर. हा बघ क्वांटिटी पण मस्त आहे. हा मला एक दिला, एक नंबर. मस्त आहे वालू. एक नंबर. आम्ही आता दिव्यागर बीचला पोचलोय आणि आता आम्ही बीचवर जाणार आणि तिकडून बीचवरून खूप मजा करणार. एक नंबर. आज फुल बीच भरलाय. 26 जानेवारी आहे ना, आज फुल भरलाय. तर इथं एवढी गर्दी नसतं, जाम खाली खाली असतं, पण आज फुल भरलाय. हे राईड वगैरे पण आहेत, बघू शकताय तुम्ही. आपण ती राईड घ्यायची, ही घ्यायची. हा कुठला ड्रॅगन आहे? ही काही ना ऑल्कॅनो ड्रॅगर आहे असं. ही घ्या आपण ही. अरे पुढे नको जाऊ सांगते ना. A few moments later. जमलास? माती चाटलीस काय? माती बघा, त्याला बोलतात मैत्री. भांडून पण परत लगेच मित्र बांधतात, त्याला बोलतात मैत्री. दोस्तीत कुस्ती नाही आणि कुस्तीत दोस्ती नाही. आंबा काजू नारळी पोफळी तुळजाची पिठी अन सोलकढी भाकरी कालवणाची चव लय न्यारी कोकणाची बायू जेवणात भारी कोकण 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 कोकण. बीचवर मोदक सुद्धा भेटत आहेत, तुम्ही पाहू शकताय. मस्त तूप टाकून दिलाय. लागतंय क्वालिटी हा एक नंबर. खाऊन बघ, नाद नाही. मस्त सनसेट झालाय, वाईब तुम्ही बघू शकताय. हा व्ह्यूच एक नंबर आहे, बघून एकदम शांत वाटतं. आता जस्ट आम्ही बीचवरून आलो. आता थोडासा आंघोळ वगैरे केले, कपडे वगैरे परत घातले. आता आम्ही निघतोय घरी रोहाला परत. तर मित्रांनो, आजचा हा दिव्यागर बीचचा ब्लॉग इथंच संपतो. मी मित्रांसोबत आलेलो आणि खूप मजा आली बीचवर. असे नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी, आमच्या नवीन ट्रिप बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा.